म्हसवड नगरपालिकेमध्ये एका प्रभागाची जी काही बाउंड्री त्यांनी काढलेली आहे त्या बाउंड्रीच्या बाहेरचं मतदान सुद्धा त्या प्रभागामध्ये दाखवलेलं आहे आणि त्या प्रभागामधलं मतदान सुद्धा इतर कुठल्या तरी प्रभागामध्ये त्यांनी नोंद केलेलं आहे। तर आपल्या फायद्याप्रमाणे दुसऱ्या प्रभागातली नावं आपल्या या प्रभागात आणि या प्रभागातली नावं दुसऱ्या प्रभागात अशा पद्धतीची रचना सुद्धा म्हसवडमध्ये केलेली आहे। तीच परिस्थिती रहमतपूरमध्ये आणि तीच परिस्थिती इतर ठिकाणी केलेली आहे। तर या याद्या बनवताना नक्की निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने बनवलेल्या आहेत की निवडणूक आयोगाला कोणी मार्गदर्शन करून त्या पद्धतीने या बनवलेल्या आहेत याबद्दल आम्हाला शंका आहे। त्यामुळं येणाऱ्या काळात जर निवडणूक आयोगानं आणि प्रशासनाने या याद्या दुरुस्त केल्या नाहीत तर त्या विरोधात आवाज उठवण्याचं आणि हायकोर्टापर्यंत जाण्याचा आमचा मानस आहे आणि निवडणुका पारदर्शक आणि काय म्हणतात सर्व पार्टींना समान न्याय देणाऱ्या असाव्यात अशी आमची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही 100% प्रयत्न करू। तुम्ही जर याच्यावर फोकस केला तर तुम्हाला काही सॅम्पल तुम्हाला दाखवतो। प्रभाग क्रमांक 9 मध्ये विरकर अजय गोपीनाथ हे नाव 3 वेळा आहे। त्या 3 पैकी एक फोटो वेगळा आहे म्हणजे तो फोटोचा फोटो काढल्यामुळे वेगळा दिसतो आणि 2 फोटो एक्झॅक्ट एकसारखे आहेत। हे दुसरं नाव आहे कोमल राजमाने, वडिलांचं नाव सेम आहे, वय जवळपास सेम आहे, सगळीकडे 26 वर्ष आहे। 3 ठिकाणी फोटो आहे त्यातला एक फोटो फक्त व्यवस्थित दिसतोय प्रभाग नंबर 10 मधला, प्रभाग नंबर 5 आणि 7 मधला फोटो सुद्धा व्यवस्थित दिसत नाही। 3 प्रभागात हे नाव आहे। दुसरं नाव आहे वाघमारे अलका अशोक, जवळपास फोटो सेमच आहे, झूम आउट झूम इन केलेलं आहे। 8 नंबर प्रभागात 2 वेळा हे नाव आहे। पिसे अक्षय सेमच फोटो आहे, एक ठिकाणी थोडा ब्लर केलेला खराब केलेला आहे आणि एक ठिकाणी तो फोटो व्यवस्थित आहे। 8 नंबर आणि 5 नंबर या 2 प्रभागात हे नाव आहे। काजल यादव प्रभाग नंबर 10 मध्ये 2 वेळा हे नाव आहे आणि फोटो सुद्धा दोन्ही ठिकाणी सेमच आहे। आरती माने एक ठिकाणचा फोटो खराब केलेला आहे, एक ठिकाणचा फोटो व्यवस्थित आहे। तीच परिस्थिती अजय साळुंके, एक ठिकाणचा फोटो खराब केलेला आहे, हे ज्ञानेश्वर अप्पा बनगर, या ठिकाणी तर अजय अंकुश लोखंडे, एक ठिकाणी फोटो व्यवस्थित आहे, दुसऱ्या ठिकाणचा फोटो असा आहे की तो ओळखताच आला नाही पाहिजे। अभय ढाले सेम फोटो आहे दोन्ही ठिकाणी, प्रभाग 5 मध्ये 2 वेळा नाव आहे। दीपक लोखंडे सेम फोटो आहे, प्रभाग 3 मध्ये 2 वेळा नाव आहे। अलका पिसे सेम फोटो आहे, प्रभाग 9 मध्ये 2 वेळा नाव आहे। तर अशा पद्धतीनं हे नावं आहेत। तर याची दखल मीडियाने घ्यावी आणि याच्याबद्दल आवाज उठवावा आणि खऱ्या अर्थानं सर्व पक्षांना समान न्याय मिळावा यासाठी आमची ही लढाई आहे आणि आम्ही ही लढाई कोर्टापर्यंत सुद्धा लढण्यास तयार आहोत। नमस्कार, आज म्हसवड नगरपालिकेच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी जमलोय। म्हसवड नगरपालिकेच्या मतदार याद्या नुकत्याच पब्लिश झाल्या आणि त्या मतदार यादीमध्ये काही आपले जर हरकती असतील तर त्या नोंदवण्याची तारीख 17 तारखेपर्यंत होती। हा वेळ एकतर खूपच कमी होता आणि एवढ्या कमी वेळात एवढ्या सगळ्या याद्या आणि त्या पण याद्या अशा स्वरूपात आहेत की त्या डिजिटल नाहीत, त्या सगळ्या फिजिकल घ्यायच्या। 10 वॉर्ड आहेत, 10 प्रभाग आहेत आणि ह्या 10 प्रभागाच्या याद्या एकत्र करून एवढी पानं चाळून त्यातून हरकती नोंदवणं तसं खूप अवघड काम होतं, तरी पण खूप कमी वेळ त्यांनी दिला। त्यातूनही आम्ही ह्या सगळ्या याद्या चाळल्या आणि याच्यामधून जो काही निष्कर्ष बाहेर आला तो खरंच म्हणजे आम्हाला सुद्धा स्वतःला आश्चर्य वाटलं। निवडणूक आयोग जी यंत्रणा राबवतं त्याच्यामध्ये अक्षरशः त्यांचे हजारो लोक काम करतात, अनेक IAS अधिकारी त्यामध्ये असतात, अनेक अद्ययावत तंत्रज्ञान वापरलं जातं, सॉफ्टवेअर वापरले जातात। त्या याद्यांमध्ये इतका घोळ कसा काय असू शकतो
याचं सरप्राईज होण्यासारखी गोष्ट आहे. फक्त मसवड नगरपालिकेपुरतं आता सांगतो. मसवड नगरपालिकेमध्ये 17 तारखेला आम्ही निवडणूक याद्यांच्या हरकतीचा अर्ज दिला त्यांना, आणि आमची हरकत, सगळ्यात महत्वाची हरकत आम्ही नोंदवली. सगळ्यात महत्वाची हरकत अशी आहे की मसवड नगरपालिकेमध्ये 460 लोकांचं मतदान दुबार आणि तिबार पद्धतीनं 943 वेळा नोंदवलं गेलेलं आहे. म्हणजे 460 लोक 2 वेळा किंवा 3 वेळा मतदान करणार आहेत. जर 943 मतदान म्हटलं तर जवळपास 10 प्रभागात, प्रत्येक प्रभागात 100 ॲव्हरेज हे मतदानाचा हा फरक आहे. आणि हा जिंकणं आणि हरण्यामधला फरक असू शकतो. त्यामुळं अशा पद्धतीचं दुपार मतदान, जर विधानसभेचा विचार केला तर विधानसभेला सुद्धा हेच मतदान 2 वेळा होतं. म्हणजे त्या मतदार यादीमध्ये विधानसभेचे मतदार यादीतला क्रमांक सुद्धा आहे. म्हणजे त्यावेळी सुद्धा यांचं नाव 2 वेळा होतं. म्हणजे 1000 मतदान हे नगरपालिकेला सुद्धा अधिकच या मसवडमध्ये पडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. अशीच परिस्थिती ग्रामीण भागात सुद्धा असणार आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना ही यादी दिलेली आहे. या यादीमध्ये सगळी नावं, प्रत्येक प्रभागामध्ये डबल नाव कशा पद्धतीनं आहे हे तुम्ही स्वतः व्हेरीफाय करा. या याद्या तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. यामध्ये तुम्ही त्या मतदारांचे फोटो पहा. त्यातले काही सॅम्पल मी तुम्हाला लॅपटॉपवर दाखवेन. बऱ्याच ठिकाणी फोटो सुद्धा सेम आहेत. म्हणजे एक मतदार एका वॉर्डामध्ये, एका प्रभागामध्ये मतदान करून परत दुसऱ्या प्रभागामध्ये जाऊन सहजपणे मतदान करू शकतो. एकाच प्रभागामध्ये काय बऱ्याच वेळा एकाच प्रभागामध्ये सुद्धा त्यांची 2-2 वेळा, 3-3 वेळा नावं आहेत. त्यामुळे सकाळी एकदा मतदान करून परत तोच माणूस संध्याकाळी परत दुसरं मतदान त्याच प्रभागात सुद्धा करू शकतो. अशी परिस्थिती असेल तर विरोधी पक्षांना कुठल्याही प्रकारची संधी या ठिकाणी न ठेवण्याचं काम हे सत्ताधाऱ्यांनी किंवा इलेक्शन कमिशननं केलेलं आहे असं मला वाटतं. आणि याविषयी आम्ही जो अर्ज केलाय त्या अर्जावर काय होईल का नाही माहिती नाही, पण जर त्या अर्जावर काहीही या प्रशासनानं हे केलं नाही, त्याच्यावर काही उपाययोजना केली नाही आणि दुबार नावं जर उडवली नाहीत तर ही एकतर्फी मतदान होईल किंवा एकतर्फी इलेक्शन होईल. आणि त्या विरोधात आम्ही 100% हायकोर्टात सुद्धा जाण्याचा विचार करतोय. जर यांनी दुबार नावं उडवली नाहीत तर आम्ही हायकोर्टात PIL दाखल करून त्यांच्या विरोधात लढा देण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळं येणाऱ्या मसवड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना एकतर्फी वातावरण कसल्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार नाही. या चुकीच्या पद्धतीचं मतदान हे पहिल्यांदा त्यांनी कट केलं पाहिजे. दुसरं, मसवड नगरपालिकेच्या आजूबाजूला अनेक गावं आहेत, खेडी आहेत. या गावातील लोक मसवड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहतात किंवा व्यवसाय करत असतात आणि त्या लोकांचं मतदान सुद्धा मसवड नगरपालिका हद्दीत पण आहे आणि त्या गावांमध्ये पण आहे. तर अशा पद्धतीनं मान खटाव तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान मसवडमध्ये लागले आणि बाहेरही लागले. तशीच परिस्थिती कदाचित दहिवडी आणि वडूजमध्ये पण असेल. त्यामुळे हे सुद्धा दुबार मतदान आहे आणि याचा सुद्धा फायदा ठराविक लोकांना जर होत असेल किंवा तशा पद्धतीनं जर मतदान नोंदवलं गेलं असेल ठराविक लोकांनी, तर ते एकतर्फी निवडणूक करण्यासाठी आणखी एक प्रकारचं त्याला मदत होते आहे. तर याविषयी सुद्धा आम्ही आवाज उठवणार आहोत. दिलेली मुदत मतदानावर, मतदार याद्यांवर हरकती नोंदवण्याची दिलेली मुदत अत्यंत कमी आहे आणि या कमी मुदतीमध्ये एवढ्या सगळ्या याद्या तपासून त्यावर हरकती नोंदवणे म्हणजे अक्षरशः कुणीही ते करू शकत नाही. आणि अशाच पद्धतीची प्रोव्हिजन, अशाच पद्धतीची रचना निवडणूक आयोगाने केलेली आहे. तर त्या विरोधात सुद्धा आवाज उठवणं गरजेचं आहे. तर त्या विरोधात सुद्धा मी स्वतः आणि आम्ही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांशी बोलून पक्षातर्फे सुद्धा PIL दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तिसरा महत्वाचा मुद्दा, मसवड नगरपालिका तसेच इतर नगरपालिकांमध्ये सुद्धा आम्हाला रहमतपूरमध्ये पण सुनील माने जे आहेत आमचे जिल्हाध्यक्ष, त्यांनी काही गोष्टी लक्षात आल्या आणि इथंही त्याच गोष्टी आहेत. नमस्कार, मी आनंदा मासाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सक्रिय कार्यकर्ता आहे आणि आता येणाऱ्या नगरपालिकेला मी स्वतः इच्छुक उमेदवार आहे. माझ्या प्रभागामधून, प्रभाग क्रमांक 2 मधून गेली 5-6 वर्ष झालं मी त्या ठिकाणी काम करतोय, लोकांचं सामाजिक असेल सगळ्याच बाजूने. आणि ज्या वेळेला ह्या मतदार याद्या आल्या त्यावेळेला ठीक आहे, आम्हालाही बरं वाटलं की आता बाबा इलेक्शन जाहीर झालेलं आहे. गेली 5 वर्ष आम्ही काम करतो ते कुठेतरी आता फळाला येणार आहे. आणि ज्या वेळेला खरं मतदार यादी आम्ही हातामध्ये घेऊन बघायला लागलो त्यावेळेला कळालं
की जी खरंच मतं आमच्या बाजूने होणारी मतं आहेत, म्हणजे त्यांनाही माहिती असतं विरोधकांना कोणाला कोणाचं मत एक 50% लोकांना गेज केलं जातं. अशा पद्धतीनं जी आमची जवळची लोक आहेत अशा लोकांचं मतदान आमच्या बाजूच्या प्रभागामध्ये, माझा प्रभाग 2 येतो आणि प्रभाग क्रमांक 1 मध्ये आणि काही 3 मध्ये अशा पद्धतीने केलं. आणि त्या ठिकाणी त्यांच्या बाजूने जे होणारी मतं आहेत अशी मतं डबल नाव त्या ठिकाणी घातली गेली. एकाच मतदाराचं नाव 2 वेळा त्या ठिकाणी आणलं गेलं. शेजाऱ्याच्या सुद्धा प्रभागातलं मतदान आमच्या प्रभागामध्ये लावलं गेलं, की जे मतदान आम्हाला म्हणजे विरोधी पक्षाला कधीही होत नाही असे मतदानाचा गट्टा आहे. आणि त्यात विशेष गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की मी स्वतः उमेदवार आहे, इच्छुक उमेदवार आहे आणि माझ्या स्वतःच्या घरातलं माझ्या पत्नीचंच नाव माझ्या शेजारच्या प्रभागामध्ये आहे. त्याच्याकरता मी स्वतः आता 2 हरकती दिलेल्या आहेत त्याच्या नगरपालिकेमध्ये, पण तरी सुद्धा ते कव्हर होईल की नाही होईल ह्याच्यावर आमचा विश्वासच राहिला नाही आता. कारण यांनी जाणून बुजून केलेल्या गोष्टी आहेत. याच गोष्टी जर उद्या झाल्या तर ठीक आहे, वेल अँड गुड, पण नाही झाल्या तर आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी न्याय कुणाकडे मागायचा असा फार मोठा प्रश्न आहे. उद्या माझ्या घरातलं मतदान जर दुसऱ्या प्रभागामध्ये जातंय, मी कुणाला मतदान मागायचं? माझे जे लोक आहेत, जे हक्काचे लोक आहेत, माझ्यासोबत असणारे लोक आहेत, त्यांचं मतदान दुसऱ्या प्रभागामध्ये लागलेलं आहे. तर ही फार मोठी बाब आहे. याच्याकरता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही सगळे एकत्र येऊन कार्यकर्ते आम्ही याच्यावरती हरकती घेतलेल्या आहेत आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये आम्ही सगळे मिळून जी काय लढाई यामध्ये लढायला लागणार आहे ती 100% सर्व ताकदीनिशी आम्ही लढणार आहे. जे काय होईल ते आम्ही बघून घेऊ, पण इथून पुढच्या काळामध्ये आम्ही या हरकतीवरती आणि आम्हाला हा न्याय मिळाला पाहिजे याच्याकरता तुम्ही सगळे पत्रकार बांधव आमच्या पाठीशी राहाल एवढी आशा करतो आणि थांबतो. धन्यवाद.